नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सह्याद्री IAS मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नुकतीच UPSCची पूर्व परीक्षा झालेली आहे। नागरी सेवा पूर्व परीक्षा 2025 पार पडलेली आहे मागच्या रविवारी। त्यानंतर अनेक ठिकाणी अनेक क्लासेसकडून तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या आन्सर कीज आलेल्या असतील। मागच्या वर्षीच्या आन्सर कीज जर आपण ऑफिशियली UPSCची आन्सर की बघितली आणि विविध क्लासेसची आन्सर की बघितली तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक तफावत त्या ठिकाणी दिसणार आहे। आणि या वेळेचे ज्या प्रकारचे प्रश्न होते त्यातनंही ही तफावत तुम्हाला जाणवण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे एकंदरीत जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण काय करायला हवं आणि इथून पुढचं आपलं नियोजन कसं असायला हवं, म्हणजे ज्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि ज्यांना परीक्षा पुढच्या वर्षीची द्यायची आहे त्यांनी परीक्षा दिलेली नाहीये, त्यांना आता समजत नाहीये की काय करायला पाहिजे। पेपर बघितल्याच्या नंतर एकंदरीत जीएसचा पेपरमध्ये असलेला लेंदीपणा आणि त्याच्यानंतर CSAT जो अचानक आलेला एक आव्हान तुम्ही त्याला म्हणू शकता। 2023च्या नंतर त्या पातळीचा किंवा त्याच्यापेक्षा थोड्या जास्त काठिण्य पातळी असलेला CSATचा 2025चा पेपर। त्यामुळे बहुतांश जणांच्या मध्ये थोडीशी एक वेगळी सगळ्यांच्या मध्ये एक वेगळ्या स्वरूपाची भावना ह्या पेपरला बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। त्यामुळे आपण आजचं हे जे लेक्चर आहे हे जास्त कोणत्या प्रकारचे प्रश्न आलेत, काय आलं ह्याच्यावरती आपण तो डिस्कशन करणार नाही आणि त्याचं ते डिस्कशन आपण मुद्दामून का टाळतो आहोत त्याचंही उत्तर तुम्हाला ह्या लेक्चरमध्येच त्या ठिकाणी मिळेल। ह्या लेक्चरचा मेजर जो उद्देश आपला आहे तो असा आहे की जे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांनी नेमकं काय करायला हवं इथून पुढचा। कारण सगळ्यांना माहीत आहे की जे आतापर्यंतचे जे UPSC ना त्यांची निर्णय प्रक्रिया जितकी आहे, निकालाची जी प्रक्रिया आहे ती जितकी फास्ट केलेली आहे त्यानुसार एक 10-12 तारखेच्या आसपास 10-12 जूनच्या आसपास आपल्याला सगळ्यांना निकाल मिळणारच आहे। त्यामुळे हा जो क्रुशियल टाइम आहे 25 मे, आता समजा आज आपण हे लेक्चर बघताय तुम्ही तर 28 मे पासून हा जो 10 तारखेपर्यंतचा आहे समजा एक 10 ते 15 दिवसाचा जो कालावधी आहे हा खूप क्रुशियल आहे आणि हा तुमचा रँक ठरवण्याकरता देखील खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे आता इथून इमिडिएटली आपण कशा प्रकारचा अप्रोच घ्यायला पाहिजे, काय केलं पाहिजे यावर आपण जास्त चर्चा करणार आहोत। त्याचसोबत 2025-26 करता 27 करता जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्या संदर्भात त्यांनी नेमकी यातनं काय धडा घ्यायचा आहे, ह्या पेपर आपल्याला काय सजेस्ट करतो आहे त्याच्यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि त्याच सोबत तुमच्या पुढच्या तयारीचे टप्पे काय असायला हवेत तेही आपण यामध्ये बोलणार आहोत। सो सुरू करूयात। सगळ्यात पहिले आपण बघूयात की पेपरचा एक ओव्हरलुक काय होता ते आपल्याला बघणं गरजेचं आहे की नेमका जीएसचा पेपर कसा आला होता, त्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न आले होते आणि CSATचा पेपर कसा आला होता त्याच्यामधल्या जे आपण प्रश्न डिस्कस करणार नाहीये परंतु एकंदरीत त्याचा आढावा त्या ठिकाणी घेणार आहोत। जीएसच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की सर काठिण्य पातळी त्या ठिकाणी वाढलेली आहे। अर्थात काठिण्य पातळी वाढण्याच्या मागची दोन कारणं तुम्हाला इथं लक्षात येत असतील की ज्यामध्ये एक तर जो कन्व्हेन्शनल अप्रोच आहे UPSCचा त्याच्यात थोडंसं बाजूला गेलेलं आहे। UPSC दरवर्षी तिचे एक स्वतःचे स्टँडर्ड दरवर्षी ठरवत असते आणि मग त्याच्यानंतर सगळे क्लासेस इन्क्लुडिंग अस आपण त्याला फॉलो करतो की बाबा अशा स्वरूपाचे प्रश्न यायला लागले आहेत तर मग आपल्याला आता अशा स्वरूपाचाही अभ्यासाचा एक पॅटर्न त्या ठिकाणी ठरवायला हवं। आता अर्थातच UPSCला तुम्ही काही बीट करू शकत नाही किंवा तुम्हाला ते बीट करावं अशी तुमच्याकडनं अपेक्षा देखील UPSCला नाही। UPSCची एवढीच अपेक्षा आहे की ती जे प्रकारचे पेपर सेट होतो आहे त्या पेपर सेटमध्ये ज्या लेवलला कट ऑफ लागणार आहे त्याच्यावरती तुम्ही असावे जेणेकरून तुम्हाला मेन्स परीक्षा लिहिता येईल। म्हणजे आता पेपर असा का काढला वगैरे ह्या सगळ्या ज्या चर्चा आहेत ह्या सगळ्या एका पेटरात ठेवण्याचा वेळ आजचा आहे। कारण की ह्या चर्चा करून तुमच्याकडनं काही एक साध्य होणार नाहीये। तुम्हाला आत्ताच्या क्षणाला तुमच्या समोरचं आव्हान काय आहे की ज्यांचा पेपर चांगला गेलेला आहे त्यांना वाटतंय की आपला रिझल्ट येणार आहे, ज्यांनी आन्सर की बघितलेले आहेत कदाचित ते जर त्या 80 ते 90च्या गॅपमध्ये असतील तर त्यांनाही त्याचं एक थोडंसं धाकधूक असतं। त्यामुळे मी सजेस्ट करेल की ज्यांनी आतापर्यंत आन्सर कीज क्रॉस चेक केलेले नाहीयेत आणि जर एखाद्याने केलीही असेल तर तुम्ही त्या ट्रॅपमध्ये फसू नका। कारण की दरवर्षी तुम्हाला माहिती आहे जे या प्रोसेसमध्ये खूप वर्षापासून आहेत 2-3 वर्षापासून आहेत त्यांना याची आयडिया आहे की बाबा यावेळेसच काय मागच्या 3-4 वर्षामध्ये कट ऑफच्या बद्दलचं जे प्रेडिक्शन आहे ते हललेलं आहे आणि त्याच सोबत
ज्या अँसर कीज आहेत त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन देखील त्या ठिकाणी, इव्हन सीसॅटच्या अँसर कीजमध्येही तुम्हाला खूप व्हेरिएशन त्या ठिकाणी दिसणार आहे. त्यामुळे त्या ट्रॅपमध्ये न फसता आपल्याला आता पुढं काय करायचं ते बघणं गरजेचं आहे. त्या अगोदर जीएसच्या पेपरचं एक ढोबळमानानं आकलन बघितलं तर थोडासा लेंदी झालेला आहे. म्हणजे एकतर तुम्हाला प्रश्न थोडंसं जर तुम्ही एन्व्हायरमेंटचं बघितलं किंवा सायन्स टेकचं बघितलं तर एक थोडंसं अननोन टॉपिकही एक्सप्लोर केलेले आहेत यूपीएससीनं. आणि जॉग्राफीचं जे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवरती जास्त फोकस यावेळेस यूपीएससीनं त्या ठिकाणी दिलेलं दरवेळेचं देतात आणि एनसीईआरटीतनं ते बऱ्यापैकी कव्हरही होतं. तर इथं आता मेजर चॅलेंज काय झालेलं आहे आणि हे जे मेजर चॅलेंज मी बोलतो आहे ते भाषिक अंगानं देखील आहे. जे विद्यार्थी मराठी माध्यमातून तयारी करता आहेत किंवा कोणत्याही इतर रिजनल मीडियम्समधनं तयारी करता आहेत किंवा हिंदीमधनं तयारी करतायत त्यांच्यासमोर आता एक भाषिक आव्हानही त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे की तुम्हाला तो पेपर समजून घेणं, कारण इतका लेंदी पेपर आल्याच्या नंतर जर तुमचं कंटिन्युअस रिडिंग इंग्लिश किंवा हिंदीमधलं नसलं, कारण की बायलिंग्वल पेपर असतो, सो त्यामुळे तुम्हाला एकतर इंग्लिशमध्ये प्रश्न वाचायचे किंवा हिंदीमध्ये. जर तुमचं ते रिडिंग्स फास्ट नसेल तर तुम्हाला हे तो पेपर सॉल्व करताना तो त्रास तुम्हाला जाणवला जाणार. विशेषतः जे 3 प्रकारचे स्टेटमेंट आहे, एक प्रॉपर स्टेटमेंट आहे, 2 सब स्टेटमेंट दिलेले आहे आणि मग त्यातनं असर्शन रिझनिंग वाले जे प्रॉब्लेम्स दिलेले आहेत यावेळेस एमसीक्यूज टाकलेले आहेत यूपीएससीनं, तर त्यामध्ये ही थोडीशी अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जास्तीत जास्त आपल्याला पेपर कव्हर करायचा म्हणजे काय करायचं आहे तर रीडिंग फास्ट करायची आहे. ती कशी करायची आहे त्यावर आपण नंतर कधीतरी बोलूयात. परंतु ती करण्याकरताचं मुख्य जो कारण आहे ते म्हणजे तुम्हाला पेपर दररोज एक इंग्लिशचा पेपर तुम्हाला वाचणं आता कंपल्सरी आहे. म्हणजे ज्यांना सिरियसली यूपीएससी द्यायची आहे, यूपीएससी त्यांचं एम आहे आणि जरी ते रिजनल मीडियममधनं लिहित असतील तरी त्यांना आता इंग्रजीपासून भिवून पाठीमागे राहता कामा नाही. कारण की पूर्वपरीक्षा हा जो पहिला अडथळा आहे तो जर तुम्हाला पास करायचा असेल तर तुम्हाला इंग्लिश न्यूजपेपर वाचणं गरजेचं आहे, विशेषतः हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस. आणि त्यातल्या त्यात जर समजा आणखीनही त्याच्याकरता आम्ही तुमचं काम हलकं करण्याचं काम करतो आहोत की ॲनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह तर आम्ही मॅगझिनच्या माध्यमातून तुम्हाला देतो आहे. सह्याद्री प्लस आपलं जे पल्स जे आपलं मॅगझिन आहे सह्याद्री पल्स, तर त्यातनं आपण ते विश्लेषणात्मक आणि त्यात प्रिलिम्स देखील आपण कव्हर करतो आहोत. परंतु पेपर वाचण्याने एक तुमची हॅबिट तयार होते आणि त्यातनं तुम्हाला वाचन फास्ट होतं, समजून घेण्याची कॅपॅबिलिटी वाढते. त्यामुळे तुम्ही पेपरला बायपास करू शकत नाही आणि ते करायलाही नको आहे. आता पण प्रश्नांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर प्रश्न समजून घेणं हे कधी कधी, कारण काय होतं की काय भरपूर सेट्समध्ये असं झालेलं आहे की 10 ते 15 प्रश्न असे असर्स अँड रिझनिंगचे येऊन जात आहेत, 7-8 प्रश्न येऊन जात आहेत, 4-5 प्रश्न येऊन जातात. तर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं आपण जंबल होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडंसं सायलेंट राहून आणि ते जर तुमचं रिडिंगचं व्यवस्थित असेल, म्हणजे जीएसचा पेपर हे आता त्या कॉम्प्रिहेन्शनच्या लेवलला त्या ठिकाणी यूपीएससीनं आणून ठेवलेला आहे की तुम्ही किती लवकर तो प्रश्न कॉम्प्रिहेंड करता आणि किती लवकर त्याच्यावरती तुमचं उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचता हे देखील यूपीएससी आता जीएसच्या पेपरमध्ये बघते आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न समजून घेणं हे जास्तीत जास्त क्रुशियल त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यावरती आधारित असलेली माहिती तुमच्याकडे आहे का आणि त्या माहितीतनं तुमचं उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचता आहेत का. भरपूर प्रश्नांमध्ये असं जाणवतं की आपल्याला 2 ऑप्शन बद्दल चांगली माहिती आहे परंतु तिसऱ्या ऑप्शन बद्दल त्या ठिकाणी आपली माहिती कमी पडते आहे. मग तिथं तुमची जी डिसिजन मेकिंग पॉवर आहे की तुम्ही निर्णय कसे घेता, तुमचं एकंदरीत जे काही तुम्ही ज्या एन्व्हायरमेंटमध्ये जगता आहात तिकडं तुमचं कसं तुमची दृष्टिकोन आहे का. समजा तुम्ही इतिहासातला जर एक प्रश्न एमसीक्यूज बघितला तर चौरी चौराच्या घटनेच्या नंतर जी काही ट्रायल्स झाले होते त्यातल्या वकिलांच्या संदर्भातला तो प्रश्न होता. आपण त्या ऑप्शनमध्ये न जाता मी तुम्हाला सांगतो की हा प्रश्नाचं इन्स्पिरेशन कुठून आलं असावं ह्याची जर तुम्हाला एखादी चौकस बुद्धी जर तुम्ही ठेवली तर जालियानवाला बाग हत्याकांडाच्या नंतरचे जे ट्रायल्स आहेत त्याच्यावरती नुकताच एक चित्रपट येऊन गेलेला आहे. तर त्या चित्रपटाच्या अनुषंगानं जर आपण विचार केला असता तर आपल्याला असं लक्षात आलं असतं की कोणी रिप्रेझेंट केलेलं आहे, म्हणजे वेगवेगळे जे इन्सिडेंट झालेले आहेत, वेगवेगळे जे फेमस खटले आहेत हिस्ट्रीमधले, तर त्या खटल्यांमध्ये कोणी कोणी भारतीयांच्या बाजूने लढले आहेत हे बघणं आपल्याला गरजेचं आहे. सो तुम्हाला आता हे थोडंसं चौकस राहणंही तुमच्याकडनं यूपीएससी अपेक्षा करते आणि हे त्यांची नेहमीचीच एक स्ट्रॅटेजी राहिलेली आहे
की तुम्ही अवेअर असणं गरजेचं आहे. तुमच्या आजूबाजूला काय घडतं आहे, त्यातनं कसं UPSC म्हणजे डायरेक्ट UPSCनं जालियाना बागमध्ये कोणी डिपेंड केला असा प्रश्न न विचारता चौरी चौरावर विचारलेला आहे. आणि तुम्ही बघितलं तर त्या घटना हे जवळच्याच आहे, म्हणजे त्यातला काही कालावधी खूप जास्त मोठाही त्या ठिकाणी नाहीये. सो तसा एक अप्रोच तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. आणि हे अप्रोच कुठनं येणार तुमचा, तर तुम्हाला PIQ बघणं गरजेचं आहे, की मागच्या वर्षीचे पेपर जे आहेत ते UPSCचे बघणं गरजेचं आहे. त्या काळात कोणत्या घटना घडत होत्या आणि त्यातनं कसं इन्स्पायर होऊन UPSCना प्रश्न विचारलेला आहे. त्याचसोबत तुम्हाला त्या 2 तासाचं नियोजन ह्याच्यावर आता जास्तीत जास्त कालावधी स्पेंड करावा लागणार आहे. आणि त्याच्याकरता अर्थातच तुमच्याकडं काय मार्ग आहे, तर तुमच्याकडे मार्ग आहे 21-22 पासूनच्या आतापर्यंतचे समजा 25 पर्यंतचे जे पेपर आहेत ते पेपर आपले 2 तासामध्ये वाचून होत आहेत का, त्याच्या आपल्याला सोल्युशन्स काढता येत आहे का, हे सगळं बघणे. नियमित पेपर वाचनावर आपण बोललेलो आहे. आणि विषयाच्या नुसार बघितलं तर आता अर्थात या वर्षीच्या ट्रेंडवर आपण बोलतो आहोत, त्यामुळे आपल्याला या वर्षीचे प्रश्न कसे आलेत, पुढच्या वर्षी कदाचित ते रिव्हर्सही होऊ शकतात. यावर्षी तुमचं पॉलिटी, इतिहास आणि भूगोल ह्याचे जे प्रश्न होते ते कम्पॅरेटिव्हली थोडेसे इझी होते. भूगोलातही त्यातल्या त्यात थोडंसं ऍप्लिकेशन बेस्ड प्रश्नांकडे UPSC झुकलेलं आहे. परंतु इतिहास आणि पॉलिटी हे यावेळेस तसं बघायला गेलं तर सोपे प्रश्न त्या ठिकाणी तिथून आलेले होते. आणि बऱ्यापैकी ज्या थीम्स आहेत त्या प्रेडिक्टेबल थीम्समधनं ते आलेलं होतं. त्यामुळं हे 3 विषय तुम्हाला करणं अगत्याचे आहे आणि ह्याच्यावर चांगला होल्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. विशेषतः यातले जे प्रश्न आहेत ते तुमचे स्टँडर्ड रेफरन्स बुक जे आहेत त्याच्यातनं सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे जो नेहमी पेपर झाल्याच्या नंतर 1-2 दिवसाचं वातावरण असं असतं की अनप्रेडिक्टेबल कमिशन म्हणून UPSCला शाब्दिकपणे हिनवण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं होतो. परंतु ती इतकंही अनप्रेडिक्टेबल आहे असं आपल्याला पेपर बघितल्यावर वाटत नाही. अर्थातच UPSCला मार्केटमध्ये इतकं काही मटेरियल आहे, इतके काही आहे, तर तिथं त्यांना थोडंसं त्यांचं अप्पर हँड कसा राहील या दृष्टीने त्यांचा तो पेपर सेटिंग असतो. आता त्या चर्चेत न जाता आपल्याला तिथनं मार्ग काढणं गरजेचं आहे. आणि तो मार्ग कसा निघणार, तर जो बेसिक जिथं प्रश्न चांगले येत आहेत, ज्याच्या लिमिटेड सोर्सेसमधनं प्रश्न येत आहेत, ते विषय आपल्याला खूपच चांगले करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं जे आपले उरलेले 3 जे घटक आहेत, समजा अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये दरवर्षी UPSCचा अर्थशास्त्राचं जे MCQs यायचे 20च्या आसपास MCQs यायचे, तर ते खूप त्या मानानं खूप सोपे असायचे. ह्यावेळेस त्यांनी प्रॉब्लेम्स वगैरे टाकलेले आहेत. अर्थात ते प्रॉब्लेम्स म्हणजे काय, तुम्हाला किचकट असे गणितं करणं नाहीये, तर तुमची कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग किती आहे आणि तुम्हाला ते अंडरस्टँडिंग मधनं तुम्हाला तुमच्या समोर निर्माण झालेल्या प्रश्नातनं उत्तर काढता येतं किंवा तुम्हाला ते आकड्यातनं समजतं आहे का, तर हे तपासण्याकरता त्यांनी 1-2-3 प्रश्न इकॉनॉमिक्सचे टाकलेले आहेत, की ज्याच्यामध्ये GDPच्या आधारावरती बऱ्यापैकी फायनान्शियल डिफिशिट वगैरे ह्याच्यावरती प्रश्न होते. त्यामुळं तुम्हाला आता त्या अप्रोचनेही विचार करायचा आहे की फक्त फॉर्म्युला पाठ असून चालणार नाही, तर त्या फॉर्म्युल्यातनं त्या फॉर्म्युल्याला प्रॅक्टिकली आपल्याला एक्झाम हॉलमध्ये इम्प्लिमेंट करण्याकरता कसं करायचं. आता अर्थातच या वर्षी असे प्रश्न विचारले, पुढच्या वर्षी ह्याच्यावर प्रश्न येईलच याची शक्यता थोडीशी कमी आहे. कारण मागच्या काही वर्षामधला ट्रेंड होता की जगभरामधले जे IRच्या दृष्टीने असा प्रश्न यायचे की जगभरामधले जे कॉन्फ्लिक्टेड एरियाज आहेत तिथनं प्रश्न वगैरे यायचे. अर्थात ह्या वर्षी नाटोच्या संदर्भामध्ये प्रश्न आलेला आहे, परंतु रिजनल किंवा जिथं रिजिम चेंज झालेले आहेत असे प्रश्न यावर्षी थोडेसे कमी आलेले आहेत, म्हणजे टाळलेले आहेत. मग हे ट्रेंड तुम्ही काही सांगू शकत नाही. म्हणजे ह्याच्यावर काय की तुम्हाला हे सगळं करून जायचं आहे, तिथं जे येईल त्याला सामोरे जायचं आहे. पण त्या दृष्टीनं बघितलं तर इकॉनॉमिक्सचा हा जो ट्रेंड आहे, तर हा ट्रेंड आपल्याला या ठिकाणी घेऊन जातो आहे की जिथं तुम्हाला प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी काढताना ज्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग आहेत त्या कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग मधनं त्याच्या फायनल उत्तराकडे जाण्याकरता मार्ग शोधणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पर्यावरणाचे प्रश्न जे आहेत आणि विशेषतः विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रश्न हे बहुतांशी दरवर्षी करंट अफेअर बेसच त्या ठिकाणी येत असतात. आणि त्यामुळे तुम्हाला आता करंट अफेअर्स केंद्रित अभ्यास करणं ह्या 3ही विषयाकरता गरजेचं आहे. अर्थात त्याच्यामध्ये तुम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञान जे आहे, सायन्स अँड टेक जे आहे, त्याचा तर तुम्ही करंट बेसच अभ्यास करता. पर्यावरणाचं तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. त्याचसोबत अर्थशास्त्र हे कधीही तुम्हाला करंटला सोबत घेऊनच, विशेषतः इकॉनॉमिक सर्वे आहे, बजेट आहे, ह्याला
सोबत घेऊनच आणि जगभरामध्ये कोणत्या प्रकारच्या फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज होत आहेत, नवीन काय इनोव्हेशन त्या ठिकाणी होत आहे, फिनटेकचा कसा म्हणजे UPIच्या संदर्भातला जो प्रश्न आहे तो तुम्हाला फिनटेक रिव्होल्युशन जे आपल्याकडे आलेलं आहे त्यातनं काय साध्य होतं आहे ते तुमच्याकडनं तपासण्याचा मार्ग असतो. म्हणजे RTGS आहे, NFT सारखे जे प्रश्न आहेत, तर तुम्ही इकॉनॉमिक्स हा फक्त पुस्तकात न ठेवता डे टू डे लाईफमध्ये ज्यावेळेस तुम्ही तो वापरता, त्याचं ऍप्लिकेशन करता, तर ते तुमच्याकडनं कसं साध्य होतं ते त्यातनं त्यांना तपासायचं आहे. त्यामुळे तुमचा तो अप्रोच थोडासा डायनेमिक, विशेषतः अर्थशास्त्र, पर्यावरण आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये झालेलं आहे. आणि आता चालू घडामोडी असंच आपल्याला सेपरेट असं म्हणजे 1-2 प्रश्न स्पोर्ट्सच्या रिलेटेडचे सोडले तर असं थेट क्रुशियल असं फक्त आणि फक्त सायन्स फक्त करंट अफेअर्स आहे असं नाहीये. करंट अफेअर्स हे UPSC नेहमी इंटिग्रेटेड अप्रोचमध्येच विचारते. म्हणजे एखादी घटना घडली त्या घटनेला आधारित ते थिअरीमधनं प्रश्न विचारतात आणि तुम्हाला त्याच अप्रोचनं अभ्यास करणं गरजेचं आहे. विशेषतः 3 सब्जेक्टच्या बाबतीमध्ये हे लागू होतं. त्याच्यामुळे प्रथम थिअरी समजून म्हणजे सायन्स अँड टेकचे प्रश्न ज्यावेळेस तुम्ही करतात त्यावेळेस जर तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल, थिअरॉटिकल अंडरस्टँडिंग त्या विषयाची असेल तर ते तुम्हाला प्रश्न एक्झाम हॉलमध्ये सॉल्व्ह करणं सोपं जातं. त्याच्यानंतर आता आपण सह्याद्री IAS अकॅडमीच्या तर्फे आपण काय करतो आहोत तर आपण मॅगझिन दर महिन्याचं मॅगझिन त्या ठिकाणी पब्लिश करतो आहोत. त्याचे दोन इश्यूज जे आहेत ते आमच्या टेलिग्राम चॅनलला हे आहे, आपल्या UPSC मराठीच्या टेलिग्राम चॅनलला हे आपण ते दोन्ही टाकलेले आहेत. तिथनं तुम्ही ते ॲक्सेस करू शकता. त्यातनं किती प्रश्न आलेले आहेत काय आहे ह्याच्यावरतीही एक सविस्तर व्हिडिओ दरेश्वर सर आपल्या चॅनलवरती त्या ठिकाणी टाकणार आहे. सो तो तुम्हाला बघितल्यावर लक्षात येईल. ह्याच्यातनं तुम्हाला आम्ही काय देतो आहोत तर यातनं मेन्स करता लागणारी तुमची जी ॲनालिटिकल ॲबिलिटी आहे ती आपण त्याच्यातनं ती कशी वाढवता येईल, त्यातला थीम बेस कसे प्रश्न तुम्हाला टॅकल करता येईल हे याच्यात दिलेलं आहे. त्याचसोबत करंट अफेअर्स हे आपण इन्क्लूड करतो आहोत आणि UPSC ज्या प्रकारच्या ट्रेंड्समध्ये प्रश्न विचारते त्यावरती आधारित आपण त्या ठिकाणी माहिती तिथं देत असतो. हे दोन्ही इश्यूज आपले PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहेत आणि ह्याच्या पुढचे जे मार्च आणि एप्रिलचे इश्यू आहेत तेही PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे. तुम्ही आम्हाला टेलिग्रामवर संपर्क साधल्यावर किंवा त्याच्यावर जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरही तुम्ही कॉल केला तर तुम्हाला ती कॉपी आम्ही सेंड करणार आहोत. सो तुम्ही हे मॅगझिन घेऊ शकता आणि ह्याला तुमच्या एकंदरीत प्रिपरेशनच्या मध्ये इंटिग्रेट करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट ते मॅगझिन तुम्हाला उपलब्ध सह्याद्री IAS तर्फे आहे. सो तुम्ही या मॅगझिनचाही फायदा घेऊ शकतात आणि त्याच्यावरचा जो विस्तृत व्हिडिओ येईल तोही तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ह्याचा आपल्या UPSCच्या प्रिपरेशनमध्ये काय फायदा होणार आहे. आणि हे जे काय लँग्वेज बॅरियर आहे ते कट करण्याकरिता हे मॅगझिन आपण दोन्ही स्वरूपात मराठी आवृत्तीचं मी इथं पोस्टर लावलेलं आहे, ह्याची इंग्रजी आवृत्तीही आपल्याला आपण पब्लिश केलेली म्हणजे बायलिंग्वल असं हे मॅगझिन आपलं असणार आहे. त्याच्या दोन्ही इंग्रजी आणि मराठीच्या ज्या कॉपीज आहेत त्या सेपरेटली आपल्याला अवेलेबल करून देण्यात येणार आहेत. सो हे झालं आपल्या GSच्या बाबतीत. मग CSATच्या बाबतीत नेमकं आता काय करायचं हा सगळ्यांच्या समोरचा एक कळीचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. तर CSAT मध्ये सगळ्यात मेजर प्रॉब्लेम कोणाला आलेला आहे तर जे रिजनल मीडियम मधनं अभ्यास करता आहेत, जे हिंदी माध्यमातनं जे विद्यार्थी तयारी करता आहेत आणि विशेषतः ज्या ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडमधनं आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना CSATचा प्रश्न, CSATचा पेपर त्रासदायक त्या ठिकाणी ठरतो आहे. आता CSATच्या बाबतीत प्रॉब्लेम काय होतो आहे की कॉम्प्रिहेन्शनमध्ये अझम्पशन सारखे जे प्रश्न आहे म्हणजे हे गृहीतक जे काढायचे आहेत, गृहीतकात अडकलेलं तुमचं जे कॉम्प्रिहेन्शन आहे, आकलन आहे हे जास्त त्रासदायक ठरते. कारण की UPSCच्या मागच्या वर्षीची जर आन्सर की बघितली आणि बाजारात इतरही क्लासेस जे सगळे जे क्लासेस आहेत त्यांच्या जर आन्सर की बघितले तर अझम्पशनच्या प्रश्नांमध्ये उत्तरात ते व्हेरिएशन तुम्हाला तिथं जाणवतो आहे. त्यामुळे प्रॉब्लेम काय होऊन जातोय की एक्झाम हॉलमध्ये नेमकं आपण काय कन्सिडर करायचं, कोणत्या स्वरूपाचा विचार करायचा ह्यावरती सगळं गणित येऊन थांबलेलं आहे. आणि गणिताच्या बाबतीत जर बघितलं तर गणिताच्या बाबतीमध्ये आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये असं झालेलं, बुद्धिमत्ता चाचणीच्या बाबतीत असं झालेलं आहे की UPSC आता तुम्हाला प्रश्न विचारत नाहीये की ह्याचं उत्तर काय असेल ते सांगा. म्हणजे काही प्रश्नांमध्ये ते आहे की ह्याचं तुम्हाला डायरेक्ट उत्तर काढायचं आहे, पण काही प्रश्नांमध्ये ते चेक करत आहेत की काय दिल्याच्या नंतर उत्तर येईल. म्हणजे तुम्हाला आता कोणती प्रक्रिया, एखादा प्रश्न कसा फॉर्म होतो आणि तो प्रश्न फॉर्म होण्याकरता जे बेसिक लागतं ते त्यात दिलेलं आहे की नाही हे तुमच्याकडनं क्रॉस चेक केलं जात आहे.
आणि हे कसं तुमचं होऊ शकतं, म्हणजे नेहमी तुम्ही फक्त प्रश्न काढा, फॉर्म्युले टाका आणि त्यातनं उत्तरं काढा, ह्यातनं हे साध्य होणार आहे का? तर नाही. याकरता तुम्हाला एक बेसिक कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग त्या ठिकाणी निर्माण करायला लावला. म्हणजे तो आता एक जास्त ज्या प्रश्नावरती मीम व्हायरल झाले तो म्हणजे आपल्या एक मोबाईल चोरीच्या संदर्भातला PQRच्या संदर्भातला तो एक जो प्रश्न होता तर तो प्रश्न कसा येतोय की त्याच्यात त्यांनी काही ठाम असं एक उदाहरण दिलेलं आहे का? कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतो आहे? जे आपण जर खरं आणि खोट्याच्या संदर्भात एमपीएससीतही सीसॅटमध्ये तसा प्रश्न येतो की यातलं 2 जणांपैकी एक जण नेहमी खोटं बोलतो, एक जण अर्धं खोटं बोलतो, अर्धं सत्य बोलतो, एक जण नेहमी सत्य बोलतो. अशा ज्या कंडिशन्स असतात, ह्या कंडिशनवरनं ते उत्तर निघतं. आता त्याच्यात तसं दिलेलं आहे का? आणि ते नाही दिलंय तर मग ते तुमचं काय चेक करताय? तर ते तुमचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग त्याच्या संदर्भातलं चेक करताय. सो ते गोष्टी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. त्याकरता तुम्हाला कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ठेवणं, बेसिकपासनं शिकणं, हे सगळ्या गोष्टी. आता अनफॉर्च्युनेटली असं झालंय की तुम्हाला म्हणजे ज्यांचं सीसॅट चांगलं आहे त्यांच्याकरता थोडंसं कॉम्पिटिटिव्ह एज आहे. ज्यांचं सीसॅट चांगलं नाहीये त्यांना आता सीसॅट कंपल्सरी 2-3 महिने तरी UPSC प्रिलिमच्या अगोदर करणं गरजेचं आहे. त्याचं एक तुम्हाला फाउंडेशन बिल्ड करणं गरजेचं आहे. आता सीसॅटमध्ये तुम्ही बघितलं तर बुद्धिमत्ता आणि गणिताच्या संदर्भामध्ये तुमची संकल्पनात्मक क्षमता नेहमी बघितल्या जाणार आहे, हे आता जवळपास सिद्ध झालेलं आहे. तुम्हाला उत्तरं फक्त काय निघतायत हे मॅटर नाहीये. तुम्हाला तुमचे कन्सेप्ट किती क्लिअर आहेत हे तुमच्याकडनं बघितल्या जात आहे. सो ही जी संकल्पना आहे हे तुम्हाला तर क्लिअर करणंच आहे. आकलनाच्या बाबतीमध्ये नेमकं काय झालेलं आहे, तर आकलनाच्या बाबतीमध्ये अझम्पशनचे प्रश्न तुम्हाला येत नाहीत. मग किंवा त्याच्यात तुम्हाला काही कन्फ्युजन होतंय, तर मग ह्याच्याकरता बेस्ट सोल्युशन काय आहे? तर ह्याच्याकरता तुम्हाला सराव फक्त आणि फक्त प्रॅक्टिसवरनं हे होणार आहे. आणि प्रॅक्टिस करता तुम्हाला कोणत्याही इतर माध्यमांपेक्षा किंवा इतर साहित्यापेक्षा काय महत्त्वाचं ठरेल, तर सगळ्यात पहिले UPSCच्या मागच्या 5 वर्षातले पेपर जेव्हापासून पॅटर्न थोडासा स्ट्रिक्ट झालेला आहे, थोडासा अवघड पातळी, काठिण्य पातळी वाढलेली. म्हणजे 2021 पासून जर तुम्ही पेपर्स बघितले तर 2021 ते 2025 पर्यंत जरी पेपर मधलं तुम्ही कॉम्प्रिहेन्शन केलं तर समजा सरासरी एक 27-28 असे प्रश्न कॉम्प्रिहेन्शनचे येतात. तर ह्या 27-28 प्रश्नांचा जर मिळून एक 150 प्रश्नांच्या आसपास तुमच्याकडे आता एक मुद्देमाल जमा झालेला आहे UPSCच्या स्वतःच्या प्रश्नांचा. सो तुम्ही या 150 प्रश्नांची जरी कंटिन्युअस सराव केला, त्यातले जे अझम्पशनवाले प्रश्न आहेत त्याला UPSCनं कसे उत्तर दिलेत, ज्यामध्ये इन्फरन्सवाले प्रश्नांवर कसे उत्तर दिले आहेत, ह्या सगळ्यांचं एक सेग्रिगेशन केलं आणि त्यातनं जर बघितलं की नेमकं कोणत्या प्रकारच्या प्रश्नामध्ये UPSC कशा प्रकारचं उत्तर देत आहे, तर तुम्हाला एक थोडीशी कॉम्प्रिहेन्शनमध्ये जी ॲक्युरेसी कमी असण्याची जी तक्रार आहे ती तुमची कमी होऊ शकते. सो हे झालं सीसॅटच्या बाबतीत. सीसॅटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. आणि अर्थातच सीसॅटमध्ये ह्युमॅनिटीज असतील किंवा रिजनल मीडियमचे विद्यार्थी जे असतील त्यांना थोडासा जास्त त्रास ह्याचा होणार आहे. आणि जर तुम्हाला UPSC पास करायचे आहे तर तुम्हाला तो त्रास सहन करावा लागेल, त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल आणि त्यातनं तुमचा रिझल्ट येणारच नाही असं नाहीये. तुम्ही जर कष्ट घेतले, योग्य मार्गदर्शनाखाली ह्या सगळ्या गोष्टी केल्या, एकंदरीत एक ती जी चौकट आहे ज्या चौकटीचा आपण GS मध्ये फायदा GS मध्ये वापरतो. म्हणजे एक तर प्रश्न PYQ मधनं थेट प्रश्न त्या ठिकाणी सीसॅट मध्ये आलेला आहे. जर तुम्ही सीसॅटचा चांगला अभ्यास केला असता तर कदाचित तो प्रश्न तुम्हाला तिथं लगेच सॉल्वही झालेला असता. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्हाला आता लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि सीसॅट हा एक सेपरेट पेपर आहे, हा मला अभ्यास नाही करायचा आहे, मी बघून घेईल नंतर 8 दिवस बाकी असताना दररोज कारण 8 दिवस बाकी असताना तुम्ही ते करत नाही, कारण की तुमचं GS राहिलेलं असतं, GSचं तुमचं रिव्हिजन राहिलेलं असतं. मग हे GSचं रिव्हिजन करू की सीसॅट करू ह्या दुविधा मनस्थितीमध्ये माणूस सीसॅट करत नाही. सो तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी बघणं गरजेचं आहे, त्या करणं गरजेचं आहे आणि एक बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. कोणत्याही आधी जो तुम्ही IAS किंवा IPS जे काही तुम्ही बनायचं ठरवून आलेलं आहे त्या व्यक्तीला जीवनामध्ये बॅलन्स साधणं, सगळ्या गोष्टी वेळेच्या नियोजनात करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकरता खूप क्रुशियल आहे, त्या पोस्ट करता खूप क्रुशियल आहेत. सो UPSC तुमच्याकडनं ती डिमांड करते आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टींना समान पातळीवरती बघताही आलं पाहिजे. आता सीसॅटचा पेपर असा कसाच तुम्ही काढला अशा स्वरूपाचं काहीही बोलून काही एक फायदा नाही आहे.
कारण की UPSCला जितके विद्यार्थी लागत आहेत तितके विद्यार्थी तर ते क्वालिफाय करतायत, तर त्यामुळं त्यांचा बेसिक आर्ग्युमेंट आहे की आम्ही ज्या स्टँडर्डला पेपर काढला त्या स्टँडर्डचे जर विद्यार्थी आम्हाला मिळत असतील तर मग प्रॉब्लेम काय. कारण आपण हे सांगू शकत नाही की तुम्ही कसा पेपर काढा. आपलं काम काय आहे, आमचं ॲज अ टीचर काय काम आहे की तुम्हाला सांगणं की तुम्हाला असा असा अभ्यास करायचा आहे, हे करून हे होऊ शकतं. तुमचं काम काय आहे की अभ्यास करायचा आहे, जसं UPSCची डिमांड आहे त्या डिमांडनुसार आपल्याला काम करायचं आहे, पेपर द्यायचा आहे, पास झालं की पुढच्या स्टेजला आणखीन चांगल्या अप्रोचना मार्ग काढायचा आहे. जर आपण हे करायचं सोडून आपण ह्याच ॲजिटेशनमध्ये लागलो की नाही हे असा कसा पेपर काढला आणि हे आमच्यावर अन्याय आहे वगैरे, तर ह्याला काही अर्थ उरत नाही. सो तुम्हाला मार्ग काढणं हे तुमचं एक बेसिक पहिलं ध्येय असणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. आता पेपर दिलेल्यांसाठी नेमकं काय आहे की ज्यांनी आत्ता पेपर दिलेला आहे, आता ज्यांनी मार्क्स बघितले असतील तर ते कदाचित ज्यांचं म्हणजे एकदम सेफ झोनमध्ये असतील त्यांच्याकरता तर बेस्ट आहे की ते खूप फोर्सनं अभ्यास करतील आणि त्यांनी मेन्स करून ह्या पुढच्या 80 एक एक्झॅक्ट 85 दिवस आसपासून राहिलेले आहेत UPSC प्रिलिम्स मेन्सला. त्या 85 दिवसाचं तुमचं टार्गेट काय आहे, त्या टार्गेटनुसार तुम्ही अभ्यासाला लागलं पाहिजे. जे थोडेसे कन्फ्यूज आहेत, एक तर स्कोर काढू आहे का नाही हा सगळ्यांच्या समोरचा प्रश्न आहे की सर आम्ही स्कोर काढला तर मग परत तुम्ही त्या ह्याच्यामध्ये आता काय प्रॉब्लेम आहे की कट ऑफ किती येईल कोणाला काही आयडिया नाही आहे. म्हणजे सगळ्यांचं रेंज ही 80 ते 90च्या मध्येच कुठंतरी असणार आहे, कारण की मागच्या 5 वर्षाचा तो ट्रेंड आहे. त्यात आणखीन एक गोष्ट आहे की 23चा पेपरला CSAT अशा प्रकारचं होती तर 75वर कट ऑफ गेलेला आहे. सो आता कोणालाच माहित नाही की कुठं आपण आहोत आणि आन्सर कीज मधलं व्हेरिएशन तर सगळ्यांना सर्वश्रुत त्या ठिकाणी आहे. इव्हन CSAT मध्ये आन्सर की व्हेरिएशन असतं, GS मध्येही असतं. त्यामुळे तुमच्याकरता एक सिंपल तुम्ही जर मला विचारलं की सर आम्ही काय करायला पाहिजे, तर मी सांगेल की तुमचे अटेम्प्ट संपलेले आहेत का. जर अटेम्प्ट संपत असतील तर मग तुमचा एक वेगळा गोष्ट आहे आणि कदाचित ते विद्यार्थी हा व्हिडिओ बघतही नसते. ज्यांचं आता परत UPSC द्यायचीच नाहीये असं ज्यांचा निर्णय असेल त्यांच्याकरता सजेशन आहे की आन्सर की काढा. जर वाटत असेल की खूपच खाली मार्क्स आहे, हे काही आपल्या रेंजमध्ये बसणार नाही, तर आपण ते सोडून देऊयात. परंतु ज्यांना परत परीक्षा द्यायची आहे त्यांना काय करायचं आहे, तर त्यांना सगळ्यात मस्ट काय आहे की हे सगळं आता पूर्वपरीक्षेचं गिरहाणं बाजूला ठेवा, मेन्सला सुरुवात करा. पुढच्या 15 दिवसामध्ये जे लोक एज घेतील, कारण काय होतं अशा वेळेस भरपूर विद्यार्थी आम्ही बघितलेले आहेत की ज्यांची तयारी चांगली आहे, मेन्सही चांगला आहे, परंतु काठावर आहे, ह्याची धाकधूक आहे, परत हा प्रश्न मी थोडा वेगळा केला असता तर मी कदाचित आणखीन मला चांगला स्कोर आला असता, आणि कोणाला माहीत नसल्यामुळं थोडंसं संदिग्धता असल्यामुळं कोणालाच माहित नाही कोण सेफ झोनमध्ये. म्हणजे जर तुमचं एक 90+ मार्क्स वगैरे येत असतील तर मग ते ग्रेट आहे, 100+ही ग्रेट आहे. 100+ तर त्यांनी डायरेक्ट सगळं सोडून द्या आणि मेन्सच्या मागं लागून जा. परंतु मग तुम्ही इथं जर ह्या झोनमध्ये सापडलात, 80-90च्या झोनमध्ये सापडला, इव्हन 75 ते 95 मध्ये राहिलं तरी तुमच्यामध्ये ही धाकधूक असते. त्यामुळे हे थोडंसं बाजूला ठेवा, त्याचा विचार करायचा सोडून द्या. आता आपल्याला मेन्स आज ना उद्या द्यायची आहे हे डोक्यात ठेवा आणि मेन्सच्या फुल तयारीला लागा. मेन्समध्ये तुमचं जी काही स्ट्रॅटेजी असेल की समजा ऑप्शनल पहिले करावा, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी कराव्यात, हे एक तुमच्या लेवलला बॅलन्स तुम्ही करायला हवं. जर समजा त्याच्यातही तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असेल की बाबा हे कसं करायला पाहिजे, नेमकी प्रायोरिटी कशी ठरली पाहिजे, काय केलं पाहिजे, तर याकरता तुमचं जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही आम्हाला रीच आउट करू शकता. सह्याद्रीचे नंबर्स हे डिस्क्रिप्शन सेक्शनमध्येही दिलेले आहेत. तुम्ही आम्हाला टेलिग्राम थ्रू, व्हॉट्सॲप थ्रू कनेक्ट करू शकता. माझा नंबरही घेऊ शकता तुम्ही इथं क्लासला कॉल करून वगैरे. सो तुम्ही डायरेक्टली रीच आउट करा, आपण त्याच्याबद्दल पर्सनल लेवलला बोलू शकतो. इथं सगळ्यांना एक ढोबळमानानं आपण मुख्य परीक्षेची तुम्ही अशी तयारी करा असं सांगणं आपल्याकडनं ते संयुक्तही नाहीये आणि ते लागूही पडणार नाहीये. हे मी इमिडिएटली ज्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांच्याबद्दल बोलतो आहे. ज्यांना पुढच्या वर्षीचा अटेम्प्ट द्यायचा त्यांनी हा अटेम्प्ट दिलेला नाही, किंवा ज्यांच्याकडनं ह्या अटेम्प्टमध्ये काही चुका झाल्या आणि त्यांना वाटतंय की आता हे होणंच शक्य नाहीये, त्यांच्याकरता हे आपण पुढच्या 5-10 मिनिटात ते बोलणारच आहोत. हे फक्त आता ज्यांनी दिलेलं नाहीये परीक्षा, ज्यांनी दिलेली आहे त्यांच्याबद्दल हे चाललेलं आहे. कट ऑफ बद्दल चर्चा करणं सोडून द्या. कट ऑफच्या म्हणजे इतका कट ऑफ लागला ह्याच्यावरनं पार विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक चकमक होतीये असं देखील त्या ठिकाणी काही वेळेस बघितलं जातं. त्यात पडण्यात काही एक अर्थ नाही. तुम्हाला मेन्स करायची आहे. मेन्स समजा
फॉर्च्युनेटली तुमचं ह्यावेळेस झालं आणि जर तुम्ही मेन्सच केली नाही तर मग नंतर परत हे 10 दिवस घातले म्हणून परत 2 दिवस तुम्ही रिग्रेटमध्ये राहता. आणि जर नाहीच झालं तर पुढच्या वर्षी तुम्ही परत मेन्स देणारच आहात. सो हा काय अभ्यास वाया जाणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की नाही झालं तरी आपल्याला परत 4-5 दिवस काय थोडासा रेस्ट करून परत मेन्सच करायची आहे. सो ती गोष्ट लक्षात घ्या. कट ऑफ बद्दल जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही. मुख्य परीक्षेची तयारी कधीपासून करावी? काही लोकांचं असतं की एक आठवडा गॅप घेतो, त्याच्यानंतर करतो, मेन्सला प्रिलिम्सलाच खूप एनर्जी गेलेली आहे वगैरे. अजिबात ह्या भानगडीत पडू नका, कारण की फक्त 85 दिवस तुमच्या हातामध्ये आहे. आज जरी तुम्ही अभ्यासाला लागले तर आणखीन जर 4-5 दिवस घातले तर कदाचित तुम्ही त्या एजपासून पाठीमागं हटू शकता. सो ती गोष्ट लक्षात ठेवा की इमिडिएटली अभ्यास करायचा आहे. नंतर 85 दिवसाच्या नंतर एक तो 8 दिवसाचा गॅप सोडला, समजा 90 दिवस झाला, 100 दिवस झाले, ह्या 100 दिवसाच्या नंतर तुम्हाला जे करायचं ते करा. परंतु ह्या 100 दिवसामध्ये तुम्हाला फक्त मेन्सवर कॉन्सन्ट्रेट करायला हवं. कारण की तुम्हाला आता कळालेलं आहे की युपीएससीची प्रिलिम्स पास करणं हे जास्तीत जास्त कठीण होत चाललेलं आहे, अनप्रेडिक्टेबल होत चाललेलं आहे. आता ही जी अनप्रेडिक्टेबिलिटी आहे ती तुम्ही डिनाय करू शकत नाही. अर्थात ते फक्त तेवढं घेऊन बसावं अशी ही अपेक्षा नाही की बाबा हे अनप्रेडिक्टेबल झालं, आता काही होणं नाही, आपल्याकडनं काही एक साध्य होणार, हे अजिबात शक्य नाही. परंतु तुम्हाला जर समजा असं वाटतं आहे की हा ठीक आहे, आता जे काही झालंय ते झालं आहे, परंतु आता काय करायचं, तर त्याच्याकरता आपला हा मार्ग आहे की मुख्य परीक्षेचा अभ्यास करणे. मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करा. आणि ज्यांची पूर्वपरीक्षा अवघड गेलेली आहे त्यांनी काय करायचं आहे तर त्यावर आपण आता चर्चा करणार आहोत. की त्यांना वाटतंय की समजा निघणारच नाहीये, किंवा सर मी कट ऑफ बघतो आहे, काही लोक 90 सांगताय, काही लोक 80 सांगताय, काही 85 सांगताय, काही 75 सांगताय, मी ह्याच्यामध्येच कुठंतरी आहे, 75 ते 90 मध्येच माझा स्कोर आहे, मला काही समजत नाहीये काय करावं वगैरे वगैरे वगैरे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे, तर त्यांनी पहिले सांगितलं तसं मेन्सच्या तयारीला लागलं पाहिजे. हा जो तुमच्याकडं एक उपाय त्या ठिकाणी आहे. आणि आता जे विद्यार्थी 2026 करताची तयारी करताय किंवा 27च्या अटेम्प्टची तयारी करताय, त्यांनी नेमकं काय ह्याच्यातनं सगळ्यातनं धडा घ्यायचा आहे. सगळ्यात पहिला आहे की तुम्हाला पेपर वाचनाची हॅबिट लावणं गरजेचं आहे. जे काही तुमच्याकडे एक लिंग्विस्टिक असं त्या स्वरूपाचं एक आव्हान तुम्ही त्याला म्हणू शकता. कारण की पेपर कॉम्प्रिहेंड करणं ही आता सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही असं थातूर इंग्लिशमध्ये ते होऊनच जाईल असं नाहीये. तुम्हाला थोडीशी अंडरस्टँडिंग वाढवावी लागेल आणि ते पेपर वाचण्यातनंच तुमची होणार आहे. सो पेपर वाचण्याकरता डेडिकेटेड टाइम देणं गरजेचं आहे तुमच्याकरता. त्यामध्येही तुम्ही द हिंदू असेल किंवा इंडियन एक्सप्रेस असेल, मी तर सजेस्ट करेल की हिंदूवरती थोडासा जास्त फोकस करा. कारण की हिंदूवरनं डायरेक्ट प्रश्नही त्या ठिकाणी प्रिलिम्समध्ये आणि मेन्समध्येही येत असतात, त्यामुळे त्याच्यावरती फोकस करा. अर्थात एक्सप्रेसमधनं येतात परंतु त्याची क्वांटिटी कमी आहे. सो तुमचं जे म्हणजे एकतर करंट अफेअर्सही होणं, मॅगझिन्स वगैरे आहेत त्यासोबत तुमचं करंट अफेअर्स डेली बेसिसवर अपडेट होणं, प्लस तुम्हाला भाषिक जे आव्हान आहे त्यालाही सामोरं जाता येणं हे गरजेचं त्या ठिकाणी आहे. त्यामुळं हिंदूवर तुम्ही फोकस करावं असं माझं तुम्हाला सजेशन असेल. मागील वर्षांचे जे पेपर आहेत त्याचं विश्लेषण तुमचं करणं गरजेचं आहे. की मागच्या वर्षांमध्ये फक्त 25 नाही तर मी सजेस्ट करेल 2021 पासून 25 मध्ये नेमकी परीक्षा कशी बदलली, का कोणत्या स्वरूपाचे प्रश्न वाढलेले आहे, ओनली 1, ओनली 2, ओनली 3, ओनली 4 ह्या स्वरूपाचे प्रश्न वाढलेले आहेत. त्यासोबत आता जसं 2 स्टेटमेंटवरनं, पहिले असर्शन रिझनिंग मध्ये असायचं, असर्शन रिझनिंग आणि त्याच्यावरनं तुम्हाला उत्तर काढायचं आहे. पण आता काय केलंय त्यांनी की रिझनिंग मध्ये 2 स्टेटमेंट दिलेले आहे, मग खाली परत ते कॉम्प्लिकेट केलेलं आहे की दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे आणि त्या दोन्ही स्टेटमेंटच्या संयुक्तिक ह्याच्यानंच पहिलं जे स्टेटमेंट आहे ते क्रॉस चेक होऊ शकतं किंवा ते रिझन देतं आहे. त्याच्यानंतर दोन्हीपैकी एक स्टेटमेंटही त्याचं रिझन देत आहेत, दोन्हीपैकी एकही स्टेटमेंट बरोबर नाही वगैरे अशा स्वरूपाचं जे कॉम्प्लिकेट केलेलं आहे ते कॉम्प्लिकेट करण्याकरिता म्हणजे त्या प्रकारचे क्वेश्चन येत आहेत. आता मागच्या वर्षी तुम्ही PYQ अनालिसिस केलं असेल तर तुम्हाला 24च्या पेपरमध्ये असं दिसतंय की 3 स्टेटमेंटचे प्रश्न आलेले आहेत. सॉरी 24च्या पेपरला आलेलं होतं, म्हणजे 25ला अपेक्षा होती की प्रश्न येऊ शकतात. इव्हन 25ला GS वर जनरल सायन्सवर ही प्रश्न येण्याची अपेक्षा होती, परंतु ते आलेले नाही. ते कदाचित पुढच्या वर्षी येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला सिलेबसमध्ये जे काही लिस्ट केलेलं आहे ते सगळं करणं गरजेचं आहे आणि पेपरचे जे क्वेश्चन पॅटर्न आहे तो तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आणि अशा प्रकारचे ज्यावेळेस प्रश्न UPSC फॉर्म करायला लागली आहे, क्वेश्चन फॉर्म करायला लागले, तर अर्थातच जे प्रिलिमच्या अगोदर ज्या काही
ट्रिक्स वगैरे तुम्हाला विकल्या जात आहेत यूट्यूबवर वगैरे किंवा क्लासेसच्या माध्यमातून, तर त्या ट्रिक्सवरही त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की त्याची इफिकसी किती आहे, ते खरंच फायद्यात ठरणार आहे की ते तुम्हाला तिथं परत एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला परत बुचकळ्यात टाकणार आहे की हे आता तुमच्या डोक्यात एका साईडला ट्रिक्स वेगळ्या चाललेल्या असतात, तुम्हाला एका ठिकाणी लक्षात येते की ह्याचं उत्तर तर मी वाचलं होतं त्यानुसार हे येईल, मग ते कन्फ्युजन तुमच्यात क्रिएट होऊ शकतं. आणि युपीएससीनं तशा प्रकारचे प्रश्न सेट करणं त्याचं कारणही हेच आहे की त्यांनाही माहिती आहे की मार्केटमध्ये किती लोक कोणत्या प्रकारच्या ट्रिक्स तुम्हाला वापरता आहेत. म्हणजे कधी तुम्हाला नाईदर नॉर उत्तरच नसतं इतकं ठाम सांगणारे लोक भेटतील, परंतु युपीएससी त्याच्या 4-5 जरी प्रश्न टाकून दिले की हे चौथंच ऑप्शन आहे, तर तुमचा तर लॉस झालेला आहे. सांगणारं सांगून जाईल, पण तुम्हाला पेपर तुम्हाला द्यायचा आहे, तुमचं भविष्य त्या पेपरवरती निर्भरित आहे. त्यामुळे तुम्हाला त्या प्रकारचा ॲप्टिट्यूड तुमच्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पूर्व की मुख्य. आता सगळ्यांचा प्रश्न काय होऊन जातो की पूर्व परीक्षाच इतकी अवघड झाली, ही जर निघलीच नाही तर मुख्य परीक्षा कधी द्यायला भेटेल की नाही, मग मी पूर्वचाच अभ्यास करतो, यावर्षी पूर्व काढतो, नंतर मग पुढच्या वर्षी पूर्व आणि मेन्स दोन्ही देतो. असं करू नका. तुमची मुख्य परीक्षा म्हणजे इव्हन आत्ताचे जे टॉपर्स आहेत त्यांच्या इंटरव्ह्यूज जर तुम्ही बघितले असेल तर त्यांचंही सांगणं पडलंय की प्रिलिम 2-2, 3-3 वर्ष निघत नाहीये, त्याच्यानंतर मी मेन्सला म्हणजे मेन्सचं जे टॉपर आहे ऑल इंडिया 13 आय थिंक, त्यांचा तुम्ही जर बघितलं, हेमंत म्हणून आहेत, त्यांचा जर इंटरव्ह्यू बघितला त्यातही दिसतंय तुम्हाला की प्रिलिम्सच निघत नाहीये. मग डायरेक्ट मेन्स निघली, पहिल्यांदा प्रिलिम्स निघली, मेन्स आणि पहिल्याच इंटरव्ह्यू आणि पास पहिल्या 20 मध्ये. हे कसं शक्य झालं? तर हे पूर्ण सायकल मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला मेन्स करणं गरजेचं आहे. तुमची मेन्स इतकी चांगली पाहिजे की तुम्हाला आता चान्स मिळाला मेन्सचा लिहायचा की लगेच तुम्हाला रँक काढता आली पाहिजे. त्यामुळे मुख्य परीक्षेतले जे 1750 मार्क आहे हे तुमच्या पूर्ण एकंदरीत प्रक्रियेमधले सगळ्यात महत्त्वाचे आहेत. ते तुमचा यश ते ठरवणार, तुमची रँक ते ठरवणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. सो मेन्स करणं हे गरजेचं आहे. म्हणजे आत्ता जे विद्यार्थी आहेत 2026 करताचे, 27 करताचे किंवा ज्यांच्याकरता प्रिलिम्स अवघड गेलेले आहेत त्यांनी आणि ज्यांनी चांगली गेली त्यांनी सगळ्यात पहिले मुख्य परीक्षावर अभ्यास कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. आता ते कसे करायचे ते मी सांगतो तुम्हाला थोड्याच वेळात. त्याच्यानंतर नियमित पेपर वाचनावर आपण बोललेलो आहे आणि त्या नियमित पेपर वाचनाचे काही आयाम आहेत की तुम्हाला इंटिग्रेटेड स्टडी करता आली पाहिजे, तुम्हाला ॲनालिसिस एक्सप्लेन जे आहेत ते पेजेस समजून घेता आले पाहिजेत. त्याच्यानंतर आता तयारीचे टप्पे कसे असावेत, म्हणजे इथून पुढे मुख्य परीक्षा करायची आहे तर एक ढोबळ आपण एक अर्थात आता हे म्हणजे मी सहसा टाळतो असं शेड्यूल वगैरे सांगणं, परंतु मी आज सांगेल की ढोबळ मानानं तुमचा एक नियोजन आराखडा जानेवारीपर्यंत काय असायला हवं त्यावर आपण थोडंसं बोलूयात. कारण की अर्थातच जे विद्यार्थी नवीन येत आहेत किंवा ज्यांना ह्या प्रोसेसमधले जास्त आयडिया नाही आहेत त्यांच्याकरता हे करणं गरजेचं आहे. त्यामुळे मी एक थोडंसं माझ्या नेहमीच्या गोष्टीला बाजूला ठेवून त्या ठिकाणी तुम्हाला एक आराखडा सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे की आता सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये परत मी ही गोष्ट लक्षात घेतो आहोत की जे विद्यार्थी हे बघता आहेत त्यांच्यापैकी भरपूर जणांनी MPSCचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्याचाही फॉर्म भरलेला असणार आहे. सो त्यांनाही हे लागू होतं, कारण की त्याच्यावर आपण थोडंसं MPSC बद्दलही बोलूयात. पण सुरुवातीला आपण इथून पुढचा अभ्यासाचा टप्पा जे UPSC करायची टार्गेट ठेवून आहेत त्यांच्यावर बोलूयात. त्याच्यानंतर ज्यांचं आता ह्या प्रिलिम्समध्ये त्यांना थोडीशी धाकधूक आहे आणि ज्यांना मेन्स करायचे म्हणजे ज्यांना MPSC करायचे आहे, MPSC 28 सप्टेंबरचं जे काय त्यांचं टार्गेट आहे, समजा की हे बी करून घेतो, एखादं पोस्ट मिळवून घेतो आणि नंतर मी परत मग पुढच्या वर्षीचं बघतो कसं करायचं ते. सो त्यांच्याकरता ही एक आपण बोलूया. सगळ्यात पहिले ज्यांचं UPSCचं 2026 किंवा 27चा टार्गेट आहे किंवा ज्यांनी आता मेन्सही दिलेलं आहे, मेन्स ज्यांनी दिलेले आहे त्यांनी हा व्हिडिओ इथंच थांबवल्यात चालेल. प्रिलिम्स दिलेली आणि त्यांचा स्कोर थोडाफार रेंजमध्ये होतो, त्यांनी जाऊन अभ्यासाला लागायचं आहे. मेन्स करायचे आहेत, तुम्हाला सांगण्याची गरज नाही जास्त. मेन्स करायचे असेल पहिले ऑप्शनल इथिक्स जे आहेत ते करा, ज्याच्यात तुम्हाला काहीतरी नवीन वाचायला मिळेल. प्रिलिम्समध्ये थकून गेलेला आहात, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी तेच 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 वाचून जर बोर झालेला असाल तर नवीन काहीतरी सब्जेक्ट घ्या. नवीन सब्जेक्ट घेतले तर 15 दिवसात त्याचं वाचनही चांगलं होईल. तुम्ही परत ही पॉलिटी हिस्ट्री घेऊन बसलात तर कदाचित तुम्हाला परत असं वाटेल की अरे ह्याचं प्रश्नाचं उत्तर ते आलं असतं, बरं झालं असतं वगैरे. त्यापेक्षा टोटली नवीन जे सब्जेक्ट आहेत, समजा इंटरनल सिक्युरिटी असेल, गव्हर्नन्स सारखा टॉपिक असेल, आय आर तसंही प्रश्न इतकं काही आलेले नव्हते, तर IR असेल, भारतीय समाज असेल, वर्ल्ड हिस्ट्री असेल, जिथं प्रश्न येत नाही किंवा जे टोटली डिफरंट आहे GS3 मधले काही सेगमेंट
ते चालू करा, तुमचा ऑप्शनल चालू करा, GS4 चालू करा. सो आणि एसएची तयारी करा, कारण एसए मागच्या काही काळामध्ये मार्क्स हे कमी येत आहेत. जसं 130, 140, 45 पर्यंतही काही लोकांना मार्क्स आलेले आहेत. पण ते का आलेत? कारण की त्यांनी पहिल्यापासून त्याच्यावर तयारी केली आहे. तसं एसएला असं सोडून देऊ नका की तिथं बसून गेल्यावर करल मला जे सुचल ते. त्यांनी त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी इथून पुढचा व्हिडिओ चांगला सिरियसली बघा. ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत, जे 25चा अटेम्प्ट देऊन बसलेले आहेत, त्यांच्याकरता हा व्हिडिओ इथंच आपण थांबवणार आहोत. तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागलं पाहिजे. इतकं तुमचा हा 85 दिवसाचा टाइम क्रुशियल आहे. पण जोपर्यंत 10-12 तारखेपर्यंत तुमचा निकाल येत नाही तोपर्यंत तुम्ही इन आहेत हे समजूनच चाला आणि हे समजूनच अभ्यास त्या ठिकाणी करा. 2026-27 ज्यांचं युपीएससीचं टार्गेट आहे त्यांनी आता सुरुवातीला, आता समजा तुम्हाला तुमच्याकडं पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही मेन्स प्रिलिम्स द्याल त्यांच्याकरता एक 2 टप्पे आपल्याला ठरवता येऊ शकतात की आजचा हा जो मेचा महिना आता संपतो आहे. सो आपण असं कन्सिडर करूयात की तुमच्या आपण 2 ह्याच्यामध्ये जून ते डिसेंबर 2025चा एक तुमचा कालावधी असणार आहे आणि दुसरा कालावधी असणार आहे जान ते मे 2026. आता हे पहिला दुसरा अटेम्प्ट ज्यांचा आहे, ज्यांचं प्रिलिम्स खूपच कच्चं आहे, त्यांच्याकरता आपण हे 2 सेगमेंट करतो आहोत. तुम्हाला 26 करता जे टार्गेट करता आहेत त्यांनी जानेवारी ते मे मध्ये तुम्हाला फक्त प्रिलिम्स करायचे आहे, एवढं लक्षात घ्या. कारण की तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा प्रिलिम्स देता त्यावेळेस तुम्हाला एक 4 ते 5 महिन्याचा एक प्रॉपर स्टडी असणं गरजेचं आहे. टेस्ट सिरीज, PIQ विथ टाइम लिमिट हे सगळं करणं गरजेचं आहे. सो तुम्हाला तो 5 महिन्याचा टाइम लागणारच आहे पहिल्यांदा जे प्रिपेअर करतायत त्यांच्याकरता. त्यांनी पहिले मेन्स करणं पण त्याकरता गरजेचं, कारण मेन्स जर तुमची झालेली असेल तुम्हाला एक कॉन्फिडन्स असतं. म्हणजे जानेवारीपर्यंत जर तुमचं मेन्सचं बऱ्यापैकी पोर्शन संपलेलं असेल तर तुमच्याकडे कॉन्फिडन्स असतो आणि त्या कॉन्फिडन्सवरनं तुम्हीचा प्रिलिमचा अभ्यासही चांगला होतो. नाहीतर तुमच्या मनात धाकधूक असते की आता प्रिलिम जरी झाली तर मेन्स झालेली नाही आहे, मग कसं होईल काय वगैरे. सो तो विषय टाळायचा असेल तर पहिले मेन्स करायचे आहे. मेन्स कधीपासून करायचे आहे? समजा जून ते डिसेंबर करतायत, ह्याच्यात मी कन्सिडर होतोय तुम्ही जर क्लास लावलेला असेल तर क्लासेस तुम्ही रेग्युलर करा. नसल लावलेले तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर त्यांनी हे फॉलो करा. म्हणजे दोन्ही प्रकारचे विद्यार्थी असेल त्यांनीही हे फॉलो करावं. जून ते डिसेंबर आहे तर तुमचं एक थोडंसं ऑप्शनल तुमचा जो ठरलेला आहे तो ऑप्शनल तुम्ही कन्सिडर करा. त्या ऑप्शनल सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जून जुलैमध्ये तुम्ही ऑप्शनलवर फोकस करावा. एकदा तुमचा ऑप्शनल झाला की ऑप्शनल प्लस जर समजा तुम्हाला ऑप्शनल पूर्ण वाचणं आणि साहजिक आहे बोर होऊन जातं माणूस, तर एक तुमचं टाइम डिफरन्स तुम्ही ठरवून घ्या की मी 50% 60% वेळ माझ्या ऑप्शनलला देणार आहे या 2 महिन्यामध्ये आणि तितक्यात माझा तो कंप्लीट होईल. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं फर्स्ट रीडिंग आहे, जे काही मेजर रिसोर्सेस आहेत तुमच्या कन्सर्न ऑप्शनलचे, दादाच्या बुक लिस्ट वगैरे जे आहेत ते आपल्या upscmarathi.com वरती आपण टाकलेले आहेत, तिथं जाऊन तुम्ही त्या बघू शकता. तर त्यातनं तुम्हाला जे काही स्टँडर्ड रेफरन्स बुक आहे, वेगवेगळ्या टॉपर्सनं सांगितलेले बुक आहेत, तुमचे स्वतःचे काही रिसोर्सेस आहेत ते तुम्ही त्याच्यातनं बघू शकता. ते सगळे बघितल्याच्या नंतर ते तुमचं एक बेसिक रीडिंग, त्याच्यासोबत PIQ ॲनालिसिस आणि ते त्याच्या काही नोट्स ते तुमच्या तयार झाल्या पाहिजेत. जून जुलै तुम्ही ऑगस्टपर्यंतही एक्सटेंड करू शकता, 15 ऑगस्टपर्यंत समजा तुम्ही एक्सटेंड करू शकता. ह्याच्यात तुमचं ऑप्शनल प्लस एखादा GS त्या ठिकाणी विशेषतः मी सजेस्ट करेल की GS4 जर तुमचा झाला असेल तर बेस्ट आहे. GS4ला थोडंसं आपण कॅज्युअली घेतो, परंतु GS4 हा जर तुम्ही टॉपर्सचे मार्क्स बघितले तर 140 पर्यंत मार्क्स GS4 मध्ये यायला लागलेले आहेत. सो तुम्हाला तिथे एक डेडिकेटेड स्टडी गरजेचं आहे आणि पूर्ण ऑप्शनल कंटिन्यू म्हणजे तुम्ही एक 10-12 तास जरी अभ्यास करत आला, 7-8 तास अभ्यास तुमच्या कॅपॅसिटीनुसार, तितक्यामध्ये फक्त ऑप्शनल वाचणं हे कधी कधी आपल्याला खूप इरिटेटिंग होऊ शकतं. सो त्याकरता हे एक थोडंसं मिक्स तुम्ही GS प्लस ऑप्शनलचं ठेवलं पाहिजे. विकेंडला एसेज वगैरे तयार करणं, त्याच्यानंतर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. समजा मिड ऑगस्ट जरी आपण पकडला तरी ऑगस्टपासून तुम्ही डिसेंबरपर्यंत बाकीचा जो मेन्सचा GS आहे तो सगळा तुमचा कव्हर झाला पाहिजे. त्याच्या नोट्स असतील जसं तुम्हाला सुटेबल असेल. म्हणजे काही विद्यार्थ्यांचं असं असतं की सर मी स्टँडर्ड रेफरन्स बुक वाचल आणि त्यातनं माझ्या काही शॉर्ट नोट्स तयार करल आणि त्या मी रिवाईज करून मेन्सचा पेपर लिहू शकतो. बाकीच्यांचा वेगळा प्रोसेस असू शकतो. काहींना डिटेल नोट्स असणं आवश्यक वाटत असेल, काहींना एव्हरनोटवर नोट्स बनवणं आवश्यक वाटत असेल, कोणी वर्ड फाईल्समध्ये नोट्स बनव, तर तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार. परंतु नोट्स तयार ठेवा, मेन्स चांगली करा, रिव्हिजन करण्या इथपर्यंत तुमच्या मटेरियल गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही
हे जे सेगमेंट आहे मी याकरता म्हटलं की ज्यांनी प्रिलिम्स दिलेले आहे त्यांनी आता हा लेक्चर तिथं थांबवावं. याचं कारण हे होतं की समजा भरपूर वेळेस असं होऊन जातं की आपण प्रिलिम्स देऊन बसतो, परंतु आपल्याला माहित नाही की आपल्याला किती वाचायचंय, मेन्सचं काय काय वाचायचंय, कोणतं सोर्सेसमधनं काय वाचायचं. जर तुम्ही ह्या 85 दिवसामध्ये कोणते सोर्सेस मी वाचू, कशातनं काय वाचू, ह्या भानगडीत पडणार असाल तर तुमच्याकरता हे खूप टफ होऊन जातं मेन्स काढणं. त्यामुळे तुमच्या जर मेन्स प्रिलिम झाल्याच्या नंतर माझ्याकडे इतक्या नोट्स आहे, इतका बंच आहे, यातनं मी वाचणार आहे, इतकं वाचून गेल्याच्या नंतर मी असं लिहिणार आहे, माझ्या नोट्सचा हा फॉर्मॅट आहे, इतकं मी लक्षात ठेवलं, मी हेच केलं, तर लगेच तुमचं मेन्सचं तुमचं काय होतंय की तुम्ही टेस्ट लिहिताय, टेस्ट लिहिल्यावर तुम्हाला फीडबॅक येतोय, फीडबॅकवर तुम्ही काम करताय, तुम्हाला कोणते गोष्टी, कोणते सेगमेंट कमजोर आहेत, कोणत्या सेगमेंट्सवरती आपल्याला आणखीन काम करायचं आहे, कोणते टॉपिक्स आपले मागे राहिलेले आहेत, हे सगळं लगेचच्या लगेच कळतं. आणि हा जो कंटिन्युअस फीडबॅक मेकॅनिझम आहे यातनं तुमचा स्कोरही खूप मेन्सचा वाढतो. परंतु ज्या विद्यार्थ्यांना वाचायचं बी आहे, मेन्सही करायचं आहे, लिहायचं आहे, त्यांच्याकरता हा थोडासा कालावधी जास्त काठिण्याचा असतो. त्यामुळं तुम्ही जे पुढच्या अटेम्प्ट करता तयारी करतात त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम्सकडे याल त्यावेळेस तुम्ही प्रिलिम्समध्ये परत तुमचा सगळा PYQचं अनालिसिस आहे, पॅटर्न चेंज होतो आहे, सीसॅटवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. जानेवारीपासून मे पर्यंत म्हणतो आहे काही विद्यार्थ्यांचं सीसॅट खूपच वीक असेल, कॉम्प्रिहेन्शन नाही जमत, कारण की सहसा असं होऊन जातं की एखाद्याचं कॉम्प्रिहेन्शन चांगलं असतं, लॉजिकल रिझनिंग चांगलं नसतं, क्वांटिटेटिव्ह चांगलं असतं, काय म्हणजे एखादं सेगमेंट एखाद्याचं चांगलं असतं. तर तुम्हाला तुमचं एकदा पहिले लक्षात घ्यायचं की माझं सेगमेंट कोणतं कंट्रोलमध्ये आहे. मला अंडरस्टँडिंग जितके आहे माझ्यानुसार मला असं वाटतं की माझं कॉम्प्रिहेन्शन आणि लॉजिकल रिझनिंग चांगली आहे, तर मी तितकंच अभ्यास करतो. म्हणजे त्या गोष्टी मी एकदम करतो. सोबत क्वांटचे जितके थोडेसे रिपिटेटिव्ह ज्या थीम्स आहेत, समजा क्वांटमध्ये तुम्ही जरा बघितलं तर तुम्हाला नंबर सिस्टीमवरती प्रॉब्लेम्स येतात, त्याच्यानंतर ॲव्हरेजेसवर प्रॉब्लेम येतात, प्रॉफिट लॉसवर प्रॉब्लेम येतात, पर्सेंटेजवर प्रॉब्लेम येतात. तर हे काही सेगमेंट्स आहेत की ह्याच्यावर नेहमी प्रॉब्लेम येतात, तर हे आपण करून जायचं, जेणेकरून तुम्हाला जर प्रश्न सडनली आला समोरून तर तुम्हाला तो टॅकल करता आला पाहिजे. कारण कोणतं सेक्शन किती टफ येईल याची काही गॅरंटी UPSCच्या सीसॅटमध्ये राहिलेली नाहीये. त्यामुळे तुम्ही सेफ साईड राहायचं असेल तर तुम्हाला सगळे सेगमेंट थोडे थोडे करणं गरजेचं आहे. पण सगळ्यात पहिले तुम्हाला आयडेंटिफाय झालं पाहिजे की तुमचं कोणतं होल्ड आहे, कोणत्या गोष्टीवर तुमचा होल्ड आहे, कोणत्याच गोष्टीवर तुमचा होल्ड नाहीये असं होण्याची शक्यता खूपच कमी असते, खूपच तुरळक असते. आणि जर ते असेल म्हणजे आता ह्याला आपण काही करू शकत नाही. आपल्याला सगळ्यात पहिले ते लक्षात घेणं गरजेचं आहे की माझ्यात ही कमतरता आहे. जर तुम्ही ते लक्षात घेतलं, प्रांजळपणे कबूल केलं, तर त्याला आम्ही ॲज अ मेंटरही मदत करू शकतो, प्लस तुम्हाला सोडवतानाही त्याचा फायदा होणार आहे. सो ती गोष्ट लक्षात घ्या की आपला वीक एरिया कोणता आहे आणि आपला स्ट्रॉंग एरिया, विशेषतः सीसॅट बद्दल मी बोलतोय, तर ते एकदा लक्षात घेतलं की आपण त्याच्यावरती वर्कआउट करू शकतो आणि त्यावर आपण ह्यावेळेस चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांकडनं काम करून घेणार आहोत. कारण की तुम्ही खूप कष्ट घेतायत, प्रिलिम्स चांगली करतायत, GS चांगलं करताय आणि सीसॅटमुळे राहतायत, हे व्हायला नको आहे. आणि हे रिजनल मीडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हा प्रश्न नेहमी सतावतो आहे. सो प्रिलिमच्या बाबतीत आपण त्यावेळेसही डिटेल बोलणार आहोत, परंतु जानेवारीपासून ज्यावेळेस तुम्ही प्रिलिम्स करता तर तुमचा कोणत्या टप्प्यात आहे, म्हणजे हे कसं चेक करणार, तर तुम्ही 2025, 24 आणि 23चे प्रश्न सीसॅटचे पेपर सॉल्व्ह करा. ते सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्ही बघा की यातनं माझा स्कोर किती येतोय. समजा तुम्ही आता तुम्हाला प्रश्न माहीत आहे ऑलरेडी, कारण तुम्ही ते बघितलेलं असणार कधी ना कधी, जर ते का होईना बघितलेलं असणार, तर ह्याच्यातनं तुमचा स्कोर एक समजा 80-90च्या आसपास येत असेल तर थोडंसं तुम्हाला एक शेवटच्या 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये करणं गरजेचं आहे. जर तुमचा स्कोर खूपच 50च्या आसपास येतोय, 60च्या खाली येतोय, तर मग तुम्हाला सुरुवातीपासून त्याच्यावर अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यातनं मग आपण ते सॉर्ट आउट करू शकतो की काय आहे काय नाही. आता ह्याच्यानंतर आपण बघूयात की ज्या विद्यार्थ्यांनी मेन्स, ज्यांना MPSCची आता परीक्षा द्यायची आहे, त्यांनी नेमकं काय करायचं आहे. 28 सप्टेंबरच्या संदर्भात समजा आहे की 28 सप्टेंबरला प्रिलिम्स आहे MPSCची. आता ह्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर तुम्हाला जर समजा तुम्ही प्रॉपरली फक्त UPSCचा अभ्यास करणार असाल तर तुम्हाला सगळ्यात पहिले MPSCची पूर्वपरीक्षा काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे.
किंवा फॅक्च्युअलनेस किती आहे, मल्टिपल स्टेटमेंटचे प्रश्न कसे येतात, प्रश्न कसे फॉर्म होतात. कारण UPSCचा प्रश्न विचारण्याचा पूर्वपरीक्षेचा जो ट्रेंड आहे तो टोटली डिफरंट आहे. MPSC तिथपर्यंत अडॉप्ट करते की नाही हे बघण्याची गोष्ट असणार आहे. परंतु MPSC आत्ता कसे प्रश्न विचारते, मागच्या 4-5 वर्ष म्हणजे MPSCनं जर अडॉप्ट करण्याचं ठरवलंही तरी ते प्रोग्रेशनमध्ये होणार आहे, ते काय सडनली होणार नाहीये. सो त्यामुळं तुमच्याकरता काय आधार आहे, तर मागच्या 5-10 वर्षामध्ये कशा प्रकारचे प्रश्न MPSCनं विचारलेले आहे. म्हणजे 2015चा पेपर जो आहे तो बऱ्यापैकी MPSCचा खूप टफ पेपरमधनं एक पाहतात की ज्यात 125-130च्या आसपासच 400 पैकी मेरिट लागलं. त्यावेळेस CSAT पकडलं जायचं आणि CSAT खूप अवघड त्या ठिकाणी MPSCचं यायचं. पण आत्ताच्या काळामध्ये CSAT त्या मानाने इतका काही इश्यू MPSCत होईल असं वाटत नाही. तरीही तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे की एक बेसिक अंडरस्टँडिंग घेऊन तयारी करून जाणं गरजेचं आहे. की असं नको जायला की आपण एकदमच फाजील विश्वासात जातोय आणि गाफील राहून जातो आहे आणि MPSC सडनली काहीतरी एकदमच डेंजर काहीतरी CSAT टाकून दिलं. म्हणजे MPSCचाही पूर्व इतिहास आहे की खूप अवघड CSATचा पेपर सेट करण्याचा पूर्व इतिहास आहे. त्यामुळे ती गोष्ट लक्षात ठेवूनच तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तो सो CSAT आहे. CSATवर तुम्हाला त्या प्रकारचं MPSCमध्ये तुम्हाला पेपर बघितलं लक्षात येऊन जाईल काय करायचं काय नाही. प्रिलिमच्या बाबतीत GS जे आहे ज्याच्यावरनं ही कट ऑफ ठरणार आणि MPSCचे कट ऑफ हा हाय रेंजला असतात. कारण की जे विद्यार्थी आता मेन्स देत आहेत, म्हणजे आता मेन्स चालू आहे, आजकालपासून मेन्स चालू झालेले आहे. 27, 28, 29 शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची जी मेन्स चालू आहे, ह्या पॅटर्नमधले विद्यार्थी ज्यांनी मेन्स ही पूर्ण ऑब्जेक्टिव्ह केलेले आहेत तेही तुमच्या कॉम्पिटिशनला असणार आहे. तुम्ही जे नव्यानं करतायत तेही आहेत. UPSCवरनं MPSC स्विच होणारे, समजा त्यांच्या अटेम्प्ट संपलेले असतील किंवा एजचा इश्यू असेल तेही इकडं करणार आहेत. आणि ज्यांची ह्या वर्षीची प्रिलिम्स गेलेली आहेत तेही जाईल किंवा जाण्याची शक्यता. अनफॉर्च्युनेटली जर कोणी पास नाही झालं तर त्यांनाही हे एक मार्ग दिसणार आहे, कारण त्यांनी ऑलरेडी काहीतरी केलेला आहे अभ्यास. सो ह्या सगळ्यांमध्ये ही कॉम्पिटिशन वाढणार आहे, जागाही कमी असतात. सो मेन्सचा कट ऑफ जो आहे GSचा तो हायर साईडला कन्सिडर करून तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी ठरवावी लागेल. त्यात एक फायदा आहे की तुम्हाला एक बेसिक माहिती आहे की कुठून किती प्रश्न येणार आहे, कोणत्या टॉपिकचे किती प्रश्न आहे. कारण की जे PYQ अनालिसिस आहे MPSCचे जे बाजारात उपलब्ध आहेत ते कोणतंही तुम्ही एक घेतलं तुम्हाला सेक्शन वाईज कुठून किती प्रश्न येतात, कोणत्या स्वरूपाचे प्रश्न येतात हे कळणार आहे. सो इथंही MPSCचा ज्यांचा प्रिलिम्स आहे त्यांनी सगळ्यात पहिले काय बघायचं आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला PYQचे अनालिसिस करायचे आहे. तेही तुम्ही मागच्या 10 वर्षातले PYQ अनालिसिस तुम्ही प्रिलिम्सचे करायचे आहे. कोणतं सेगमेंट किती येत आहे, कोणत्या ह्याच्यावरनं किती प्रश्न येत आहेत हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. टाइम मॅनेजमेंटचा मला वाटत नाही इतका काही इश्यू येणार आहे. विशेषतः रिजनल मीडियमचा हे येणार नाही, कारण की तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न असतात, इंग्लिशमध्ये. मी सजेस्ट करेल जे UPSCतनं इकडे येत आहेत MPSCमध्ये त्यांनी होता होईल प्रिलिम्समध्ये प्रश्न मराठीत वाचण्याचा मोह टाळावा. इंग्लिशमध्ये वाचलं तर त्याचा एक फायदा होईल की तुम्हाला कीवर्ड्स तुमच्या डोक्यामध्ये एकदम सेट झालेले आहेत. UPSCच्या अभ्यासामध्ये किंवा तुम्ही जे सोर्सेस इंग्लिशमधले वाचलेले असतील तर त्यांनी सहसा फोकस करा की इंग्लिशमध्ये मी तो पेपर वाचणार आहे. त्याचा खारम फायदा काय होतो की तुम्हाला एलिमिनेट वगैरे करायचं असेल तर ते सोपं त्या ठिकाणी जातं. PYQ आहे त्याच्यानंतर तुम्हाला सराव चाचण्या ज्या आहेत ते तुम्हाला नंतर लक्षात येऊन जाईल की MPSCमध्ये बऱ्यापैकी थीम्स ह्या डिफाईंड आहेत, ह्या थीम्समधूनच हे प्रश्न वगैरे येतात. त्यामुळं प्रिलिम्स माहीत असल्या कारणानं कट ऑफचं तुम्हाला कॉम्पिटिशन त्या ठिकाणी खूप जास्त असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा की ही काय फक्त तुमची एक्सक्लुझिव्ह जे विद्यार्थी इकडं शिफ्ट होतात, विद्यार्थ्यांनी ज्या शिफ्ट होत आहेत त्यांच्याकडची एक्सक्लुझिव्ह परीक्षा नाहीये, ही परीक्षा सगळ्यांची आहे. सो सगळे ह्याच्यात लागणार आहे आणि प्रिलिम्स पास करणं हा सगळ्यांच्या समोरचा एक पहिला प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की त्याची प्रिलिम चांगली करायची. आता ह्याच्यामध्येही परत आपण मागे एका लेक्चरमध्ये बोललो होतो की आता स्ट्रॅटेजी काय असावी, तर मी त्यावेळेस सांगितलं होतं की कोणत्या टप्प्यावर तुम्ही असाल ते तुम्ही लेक्चर बघा, यूट्यूब सेक्शनमध्ये आहे, मी ते डिस्क्रिप्शनमध्येही टाकल किंवा इकडं ह्या लेक्चरच्या शेवटाकडेही त्याची एक लिंक तुम्हाला देईल की कसं नियोजन तुम्हाला राज्यसेवेचं करता येईल. अर्थात आत्ता इथं तुम्ही बघितलं तर एक आज 28 मे आहे, तर आणखीन आज 28 मे करेक्ट 3 महिन्याच्या नंतर तुमचा पेपर आहे प्रिलिमचा. सो ह्याच्यातलंही तुम्हाला जर समजा वाटत असेल की मला मेन्स माझं झालेलं नाहीये कारण की मेन्सची डेट आलेली नाहीये,
साहजिक आहे, परंतु असं जे आतापर्यंतचं अझम्पशन आहे त्यानुसार असं वाटतं. अर्थात एमपीएससीनं अधिकृत डेट दिलेली नाहीये, त्यामुळे त्याच्यावर जास्त बोलण्यात अर्थ नाहीये. परंतु असं वाटतं की एक जानेवारी-फेब्रुवारीच्या डेट्स तुम्ही कन्सिडर करू शकता. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे खूप जास्त झालं तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये मेन्स होण्याची शक्यता होऊ शकते. मग तिथं नंतर तुम्हाला 3-4 महिन्याचा गॅप मिळू शकतो अभ्यासाकरता. परंतु आत्ता जर तुम्हाला थोडंसं प्रिलिम्सबद्दल कॉन्फिडंट असाल, बेसिक रिसोर्सेस तुमचे चांगले झालेले असतील, तर मग तुम्ही 1 महिना आणखीन तुमचा ऑप्शनल वगैरे काही राहिलेला असेल, GS4 राहिलेला असेल, जे मेन्सला नाही आहेत, ते सॉरी प्रिलिम्सला नाही आहेत, ते जर तुमचे झालेले नसतील, तर तुम्ही इथं तुमचं ऑप्शनल, त्याच्यानंतर GS, विशेषतः 4 आणि एसे. कारण एसे म्हणजे आता समजा जर तुम्ही पेपर लिहिलेला नसेल, तर तुम्ही युपीएससी केली आहे, 2 वर्ष 3 वर्ष युपीएससी केली आहे, प्रिलिम्स निघत नाहीये, मेन्स करायची आहे, म्हणजे मेन्सचा पेपर नाही दिलाय. पेपर नाही दिलाय म्हणजे तुम्हाला आयडिया नाहीये की 3 तासात काय लिहावं लागतं आणि कसं लिहावं लागतं. सो तुम्हाला तो एक बेसिक माइंडसेट तयार करणं गरजेचं आहे. त्याकरता थोडंसं तयारीवरती तुम्ही भर द्या, लिखाणाच्या प्रॅक्टिसवर भर द्या. 1 महिना तुम्ही त्याच्यात आणखीन टाकू शकता. जूनमध्ये जून झाल्याच्या नंतर समजा हा पूर्ण जून सोडून जुलै, ऑगस्टमध्ये, सप्टेंबर, सॉरी 4 महिने आहेत तुमच्याकडे. माझं थोडं कॅल्क्युलेशन चुकलं. 28 जून, 28 जुलै, 28 ऑगस्ट, 28 सप्टेंबर. सो एक महिना तर तुम्ही देऊ शकता. 1 महिन्यामध्ये तुम्ही मेन्स करा, त्याच्यानंतर पुढचे 3 महिने तुमचे प्रिलिम्सवर दिले तरी चालते. कारण प्रिलिम्समध्ये कॉम्पिटिशन असणार आहे, त्यामुळे तुम्हाला ते करणंच गरजेचं आहे. सो आत्ता थोडंसं तुम्ही ह्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करा आणि मग त्याच्यानंतर आपण काय करूयात, त्याच्यानंतर परत आपण भेटूयात ज्यावेळेस एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे प्रिलिम्सच्या 3 महिन्या अगोदर आपण काही सिरीज त्या ठिकाणी चालू करणार आहोत. त्यासोबत युपीएससीच्या बाबतीमध्ये आपण किंवा एकंदरीत ह्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या संदर्भामध्ये आपण आता काही वीकली सिरीज चालू करणार आहोत की ज्याच्यामध्ये GS2 आहे आणि मी जो ऑप्शनल पेपर इथं घेतो, सह्याद्रीमध्ये घेतो, PSIR, तर त्याच्या संदर्भातले जे करंट अफेअर्स आहेत त्याची आपण एक वीकली लेक्चर सिरीजही यूट्यूबवरती चालू करणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इथनं ती सिरीज तुम्ही बघू शकता. इतरही बाबतीमध्ये तुम्हाला काही अडचणी वगैरे असेल तर तुम्ही आम्हाला रीच आउट करू शकता, त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो. जे विद्यार्थी पुण्यात आहेत ते इथं प्रत्यक्ष भेट देऊ शकता, जे पुण्याच्या बाहेर आहेत ते कॉल करून आपण त्याच्यावरती बोलू शकतो. सो अशा प्रकारे इथून पुढचं जे नियोजन आहे, मी मुद्दामहून मागच्या वर्षी आपण अँसर कीवर बोललेलो आहोत, त्याच्यानंतर आपण जे अँसर्स दिले होते त्याच्यातून युपीएससीतही थोडेसे चेंजेस जाणवलेले आहेत आणि एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येते की आता हा जो वेळ आहे, वेळ खूप अमूल्य आहे. सो त्या वेळेनुसार आपल्याला जर ह्या सगळ्या गोष्टीत अडॉप्ट करायचं असेल तर ह्यामध्ये सगळ्यात पहिलं काम काय आहे, तर तुम्हाला टाइम टेबल ठरवणं आणि ह्या भानगडीत न पडता की कट ऑफ काय येईल, किती मार्क्स येत आहेत वगैरे ह्या गोष्टीमध्ये न राहता विद्यार्थ्यांनी आपसात डिबेटही करायला नकोय की बाबा ह्याचं उत्तर हेच आहे, कोणी म्हणाल ह्याचं उत्तर हेच आहे. हे सगळं टाळा. मेन्सवर कॉन्सन्ट्रेट करा. हा कालावधी फक्त मेन्सच्या अभ्यासाचा कालावधी आहे. जसं आता जून जुलै आहे, आता पावसाळा सुरू होतोय, आपल्याकडे मान्सून तर एक अर्ध आहे. म्हणजे मान्सूनचा पाऊस आत्ता मुंबई किनारपट्टीवर आलाय, काल परवा केरळला आलेला आहे. परंतु त्याच्या अगोदरपासून अवकाळी एक 15 दिवस आसपास, 15-20 दिवस हा महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून आहे. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या प्रचंड प्रमाणाचं नुकसान झालेलं आहे आणि हे काय आहे, तर हे पर्यावरण बदलाचं उदाहरण आहे. सो त्यामुळं ह्या सांगायचा उद्देश हा होता की ह्याच्यात नुकसान झालेलं आहे. शेतकरी आता परत पुढच्या पेरणीकडे जाईल, तर हा पेरणीचा कालावधी आहे, शेतकऱ्यांसाठी आहे आणि तुमच्यासाठी आहे. तुम्ही आता मेन्स करता, कशा प्रकारची पेरणी करतात, त्यातनं तुमचं काय पीक येईल, म्हणजे तुमचा काय रिझल्ट येईल ते ठरणार आहे. सो ह्यावरच थांबतो. वेगवेगळ्या माध्यमांना आपण कॉन्टॅक्टमध्ये राहा आणि यश मिळवण्याचं, यशाचं पीक काढण्याकरता सामूहिक प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूयात. थँक्यू, धन्यवाद. भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये.